नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. पहिला ओसा असल्यामुळे मी आलेली माझ्या माहेरी निगुडवाडी देवरुख येथे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडचे गौरी आगमन. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या ह्या व्लॉगला. ओसा म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देते. ओसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओसाला वौसा असेही म्हणतात. कोकणात, रत्नागिरी, रायगडमध्ये काही म्हणतात. ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओसा करण्याची पद्धत आहे. यावर्षी ही गौरी पूर्व नक्षत्रात आल्यामुळे सगळीकडे नववधूच्या पहिल्या ओसाची लगबग पाहायला भेटली होती. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यानंतर ती प्रत्येक वर्षी गौरी समोर तिचा ओसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्वाचा असतो. असे म्हटले जाते की लग्न झाल्यानंतर नववधू आपल्या सासरच्या कुळात प्रवेश करते. ती नववधू यापुढे सासरच्या कुळ पुढे घेऊन चालणार आहे. यानंतर सासरच्या प्रत्येक सणावारात आणि समारंभात त्या नवीन सुनेला मान सन्मान मिळावा या उद्देशाने हा ओसा भरला जातो. त्याचप्रमाणे गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. गौरीची पूजा अर्चना करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फार महत्वाचा मानला जातो. तसेच सूप घरातील सुबकतेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. या निमित्ताने ही सुपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोड्या मोठ्यांची ओळख करून दिली जाते. आम्ही सुद्धा घरातल्या सगळ्या जणी निघालो गौरीला आपल्या घरी आणण्यासाठी. आमच्याकडे तेरडा या झाडाची गौराई बसवली जाते. काही जण खरी खड्यांची किंवा तर काही जण मुखवट्यांची गौराई घरी बसवतात. गौरीला गणपतीच्या आईचे रूप म्हणून मानलं जातं. शंकर भगवान, गौरी आणि गणपती हे सहकुटुंब गौरीच्या माहेरी म्हणजे गणपतीच्या मामाच्या गावी गेल्याची आख्यायिका आहे. गौराई माहेरवाशीन म्हणून या दिवसांमध्ये नाचते, त्यामुळे तसाच तिचा पाहुणचार सुद्धा केला जातो. कुमारिका आणि सुहासिनी या गौराईच्या आगमनाला जातात. निगुडवाडी या गावामध्ये गावाच्या एंट्री पॉइंटला एक छोटा धबधबा आहे. तिथेच गौरीचे पूजन केले जाते आणि गौरीला वाजत गाजत आपल्या घरी आणले जाते. आम्ही पण निघालो आहे तिथेच आमच्या गौरीला आणण्यासाठी. माझ्यासोबत माझी मम्मी, माझी आत्या, माझ्या 2 वहिनी आणि 2 गोड भाज्या होत्या. तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला आम्ही पोहोचलो आमच्या गावाच्या एंट्री पॉइंटला. तुम्ही बघू शकता सर्व महिला त्यांच्या गौरीचे पूजन करण्यासाठी जमल्या आहेत. या गावाची अशी प्रथा आहे की तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यात 10 खडे, 1.25 रुपयाचं नाणं आणि हळदी कुंकू आणि तांदूळ आणि तेरड्याचं जे झाड असतं त्याची पूजा करून त्या तेरड्याच्या झाडाला कलशामध्ये ठेवून त्याला ॲज अ गौरी म्हणून आपल्या घरी नेले जाते आणि मग आपली मुकुट सजवलेली गौरी या कलशाच्या बाजूला ठेवली जाते.
तू मनी सजली रंगली आसई वेडावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी पाज माझी बदसली मोहरली फुलली काही मोगऱ्याची फायनली आम्हाला सुद्धा गौरीचे पूजन करण्यासाठी जागा भेटली. सो माझ्या वैदिनी सर्व पूजा केली. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली. आमचं गौरी पूजन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गौरीला घेऊन घरी जाण्यासाठी. इथे अजून एक प्रथा आहे की जिच्याकडे गौरीचा कलश आहे तिने पाठीवळून बघायचं नाही. यावर्षी गौरीला घरी नेण्याचा मान हा माझा होता, कारण लग्नानंतर आज माहेर वशिनी म्हणून माझ्या घरी आले होते. यावर्षी आमची काकी आमच्या सोबत नाही आहे याची खूप जास्त खंत वाटत होती. ते बोलतात ना, देवाला सुद्धा चांगल्या लोकांची गरज असते, म्हणून तोही त्याच्याकडे अशा लोकांना घेऊन जातो. बट गौरी आगमनाच्या दिवशी माझी काकी नेहमी दारात उभी असायची गौरीचे स्वागत करण्यासाठी, तिचं पूजन करण्यासाठी, तिची आरती ओवाळण्यासाठी. यावर्षी ती त्या दारात नसणार ह्याचंच खूप जास्त वाईट वाटत होतं. काकी आमच्यासोबत नसण्याचा हा आमचा पहिलाच गौरी गणपती सण होता. तुम्ही बाजूला एक छोटी क्लिप बघू शकता. माझी काकी कशी दरवर्षी गौरी स्वागतासाठी उभी असते. यावर्षी ती आमच्यामध्ये नसणार आहे याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. काकीसाठी एकच विषय आहे, तू जिथे कुठे असशील तिथे नेहमी खुश राहा. अशा प्रकारे आम्ही गौरीचं पूजन करून तिला घरात घेतो आणि अगदी गणपतीच्या बाजूला गौरी बसवली जाते. तेवढ्याची गौराई तर आपण घरी आणलीच होती. त्याचबरोबर आपण आपल्या गौरीचा मुखवटा छान असा सजवून तिला सुंदर अशी साडी नेसून आपल्या कलशाच्या बाजूला तिची प्रतिष्ठापना करणार आहोत. सो आम्ही सगळ्याजणी बसून गौरीला सजवत होतो. इथे सुद्धा काकींची खूप आठवण आली, कारण दरवर्षी काकी आमच्यासोबत गौरीला सजवण्यासाठी रेडी असायची. तुम्ही बघू शकता एक छोटी क्लिप, त्यामध्ये काकी गौरीला सजवण्यासाठी नेहमी उत्सुक असायची.
सो फायनली आमची गौरी रेडी झाली. आता आपण तिला गणपतीच्या बाजूला जिथे आपण कलश ठेवला आहे तिथेच बाजूला तिची प्रतिष्ठापना करणार आहोत. आणि मग जो गौरीचा पदर असतो तो सुद्धा गणपतीच्या खांद्यावरती ठेवला जातो. माझ्या गौराईला सजवूया, सावडी चोळी पैठणी नथकंठी हार घालूया, सप्तरंगी फुलाच्या मोगऱ्याची वेणी शोभे तुझ्या गडोईला, शोभे तुझ्या गडोईला. या सख्यानो या अगया सख्यानो या, खेळू झिम्मा ग गौराईच्या सणाला, घालू पिंगा ग गौराईच्या सणाला. गौरीची प्रतिष्ठापना केल्यानंतर 5 जणी मिळून गौरीची ओटी भरली जाते. करून पिंगा खेळून झिम्मा नाचूया सणाला, आईचा जागर जागवूया गौराईच्या सणाला, गौराईच्या सणाला, अग गौराईच्या सणाला. धीर धरूया गाणी गाऊया, फुगडी घालूया पिंगा पिंगा, धीर धरूया गाणी गाऊया, फुगडी घालूया पिंगा पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. सुख घेऊन सोन पावली आली माझ्या घरी, लालाची माझी गौराई आली ग माहेरी. आधी शक्ती माय तुझी थोरली डबलाई, तुझ्या हृदयाची लेकरावर ठेव ग सावली. आली आली गौराई आली, आली आली गौराई आली. नवसाला पावनारी आली आली गौराई आली. सो अशा प्रकारे आम्ही गौरीचे पूजन केले. गौरीचे पूजन झाल्यानंतर संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावातली सगळी माणसे गणपतीच्या आरतीसाठी आले होते. सो आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.